आम्हाला न्याय पाहिजे. आपण भाऊ तुमचे रांजणगाव शिवारात पैठण तालुक्यामध्ये आमचं गारान शेत जमीन आहे. गारान जमीन असताना 45 वर्षापासून वैदिक करीत असताना आम्हाला सरकारनं आमच्यावर अन्याय केलेला आहे. आम्ही वैदिक दर सालोन साल पीक काढून खात असताना आमच्यावर अन्याय केला आहे. कलेक्टर साहेबांनं आम्हाला 2 महिन्यापूर्वी आम्हाला सारा म्हणून दिला, आम्हाला एक चॉकलेट म्हणून दिलं आणि त्याच्यावर बिना काही करताना आम्हाला बिना काही विचारपूस करताना आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला काही पत्र दिलं नाही, आम्हाला काही पावतीसुद्धा दिली नाही. इथून जा निघाण आमच्यावर कारवाई करायची. आम्हाला इथं सोलर करायचं का काय कंपनीनं काय करायचं ते त्यांना काही आम्हाला सांगून दाखिलं नाही. आम्हाला गुपचूप येऊन आमच्यावर हल्ला केल्यासारखं केलेलं आहे आणि आमचा संसार आमचा घरदार आमचं पुरं उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याची आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला आमची शेती आम्हाला वापस पाहिजे. आम्हाला लहान मुलांना आमचं घरदार आमचे पत्र आमचे घरदार आमचे छप्र सगळं तोडफोड करून शनी दाबून दिलं. याच्या बॅनरमध्ये जेवढं काही दिसतंय तुम्हाला ते खरं आहे, खोटं काहीही नाही त्याच्यात. हे सरकार म्हणतात की तुम्ही सरकार म्हणतात की तुम्ही लेकरं बाळा हटवा, तुमचं लेकरं बाळा साईड तुम्ही हे उपासन करू नका. पण आमचं उपासन आमरण उपासन आहे. आमचं उपासन आमरण आहे. मुला बाळा साईड आमच्या पक्षी प्राण्या साईड उपासन आहे. का की आम्हाला न्याय भेटावा. कामून की आम्ही जर ते सही सांभाळलं तर आमचं कार्य सोडून द्यावं लागेल आम्हाला. आम्ही कुठं सोडायचं रस्त्यावर त्यांच्या कलेक्टर साहेबांच्या दारात जाऊन सोडायचं का? त्याला चारच नाही ठेवला तर आम्ही करायचं काय त्याचं? ते म्हणतात की ते जनावर सोडून द्या, लेकरं बाजू करा, कुठं करायचे त्यांना सांगा कलेक्टर साहेबाला की ते त्यांच्या घरी जाऊन पाडते. ते आम्ही इथंच मारायला तयार आहे. कारण की आम्ही रोडवर बसू शकतो नाही. आम्हाला सवय शेती करायची, आम्हाला लबाडी दुबाची करायची शेती सवय नाही आहे. म्हणून आम्हाला शेतीची गरज आहे. आम्ही त्या शेतीसाठी आम्ही आलेलो आहे इथं. आम्हाला दुसरं काहीही लागत नाही कोणाचं. जमीन पाहिजे. तुमचं घर तोडलं त्यांनी तर तुम्ही काही पोलीस स्टेशन वगैरे गेले नाही? आम्ही भरपूर केलंय. पुरं आमच्याकडं लई दिवसापासून देऊ राहिलो. आम्ही 6 महिन्यापासून करतोय. आम्ही लई वेळेचा कल्याण दिली पण त्यांना आमचं ऐकलं नाही. त्यांना त्यांचंच केलं. शेळके साहेबांनी पाटील साहेबांनी त्यांना सगळ्यांनी मिळून शनी आमची तोडफोड केली आणि मंडळाच्या अधिकारी साहेबांनी सगळ्यांना मिळून. पोलीसवाल्याचं काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं काय म्हणणं? तुम्ही इथून निघून जा, तुम्ही इथं राहू नका. म्हणजे पोलीसवाल्याने तुम्हाला आम्हाला कुठलंही ठेवलं नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथून निघून जा. आम्ही म्हणतो का निघून जायचं आम्ही? तर म्हणे हे जमीन सरकारनं म्हणे सोलर आल्याला म्हणे भाड्यानं दिली की कशी दिली म्हणे का दिली? आम्ही वैयक्तिक करतो. आमचं काय? आम्ही 45 वर्षाच्या वैयक्तिक करतो. आमचे अंजे पंजे इथं पुरेले, आमचे लेकरं बाळ ते ठेवले. त्याला दाखवतो होम परीक्षा माझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो काढून ठेवले. माझी तिथं मसनवाटी पुरण ठेवले सुद्धा त्याला दाखवलं नाही. तर ते म्हणतात ते सगळं निघून जाईल. आम्हाला काहीही नको सांगू, फक्त तुम्ही तर निघून जा. मग आम्ही निघून जायचं पुढं. आम्हाला सरकारनं हे दाखायचं, आम्ही जायचं पुढं. हे म्हणजे जनावर सोडून द्या. जनावर कुठं सोडायची? हवना बाय सांगू राहिलो, सांगितलं त्यांना. आमच्या म्हणजे बापदाद्यापासून आमची वैयक्तिक करतो आणि तिथून आम्हाला जर क्रांती करून आम्हाला जर बिना सारेचं करून तर मी जायचं पुढं. आणि ते इथून जी म्हणतात की इथून चालले जा लेकरं बाजू हटा. हे लेकरं आमच्यापासून कुठं हटायची? आम्ही हे कुठं न्यायची? आम्ही कुठे टाकायची? आम्हाला जर रस्त्यावर चिखलात टाकीतलं मग ते कुठे ठेवायचे आम्ही? त्याचं काही कारण पाहिजे ना. तुम्ही सांगा ना आम्हाला कुठं जायचं, आम्ही कुठं टाकायचं, कुठं राहायचं, कुठं बसायचं. त्याचं काही कारण नसताना आम्हाला तुम्ही काढून देऊ राहिले बिना काही कारण. म्हणायचं असं ना आम्हाला पर्यायी जागा द्या. पर्याय आम्ही म्हणतो ना, माझं तेच मानतंय. आम्हाला फक्त मी सगळं बोललो साहेबाला की बाबा साहेब आम्हाला बिना काही सांगता बिना काही करतो आम्हाला आपण देऊ राहिले कशामुळं? नाही म्हणे कलेक्टर साहेबांनी विकलं म्हणे. साहेबानं गव्हर्नमेंटनं म्हणे हे जमीन विकली म्हणे. म्हणजे काय विकली व आम्ही वैयक्तिक करत असताना कशी काय विकली तुम्ही? आमचं काही तुम्ही मागितलं का? आम्हाला काही विचारलं का? आम्ही गारान जमीनमध्ये आमच्या नावावर छटाक पुढं जागा नाही, मुठभर माती नाही आमच्या नावावर पुढं. आम्ही पुढं दुसरीकडे ताबा केलेला नाही आहे. आम्ही त्या गारानं राहतो, तिथंच खातो, तिथंच वैदिक करतो. आमचे लेकरं बाळ लहानची मोठे झाले, माझ्या बरोबरचे लेकरं बाळ झाले, तरी पण त्यांना शाळा सुद्धा नाही आहे. कारण की त्या गारांतून जायला आम्हाला जागा नाही, दुसरीकडे राहायला जागा नाही. ठीक आहे, काही नाही. सुद्धा